नमस्कार सगळ्यांना. बघा, फक्त एक दिवस बाकी आहे उद्याचा. उद्या आहे शनिवार 25 जानेवारी. तर आधी तटकर मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे 26 जानेवारीच्या आज सगळ्यांना पैसे येणार. तर आता त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. तुम्हाला उद्या शेवटच्या टप्प्यात पैसे मिळतील. ज्यांना कोणाला आतापर्यंत पैसे आले असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा पैसे आले म्हणून, म्हणजे बाकीच्यांना पण कळेल. तर आता उद्या आहे शेवटचा टप्पा, वाटप होणार आहे. त्याच्यानंतर पैसे येणार नाही. तर तुम्हाला ज्यांना कोणाला आतापर्यंत 1 पण रुपया आला नसेल तर उद्या शेवटची संधी आहे तुमची. उद्याच उद्या तुम्हाला पैसे यायला हवेत, नाहीतर मात्र तुम्हाला परत फेब्रुवारीची वाट बघावी लागेल. बघा, पैसे आले तुम्हाला पटकन मोबाईल चेक करायचा आहे. मोबाईल चेक करत राहायचं उद्याच्या दिवसपर्यंत, कारण की पैसे हे येत राहणार. आता किती रुपये मिळणार? 3000 रुपये मिळणार. कोणाला मिळणार 3000 रुपये? कुठल्या महिलेला 9000 रुपये मिळणार? कुठल्या महिलांना 1500च मिळणार? हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे हा. कारण फक्त एक दिवस बाकी राहिलेले. तुम्हाला मेसेज चेक करायचे आहेत. फोनचे जे मेसेज आहेत ते तुम्हाला सारखे चेक करत राहायचे, कारण त्याच्यावरच तुम्हाला कळणार आहेत की पैसे आले का नाही. जेव्हा केव्हा मेसेज येईल तेव्हा मला कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेले आहेत म्हणून, ठीक आहे. बघा, 26 आधी तटकर मॅडमने म्हटल्याप्रमाणे 26 जानेवारीच्या आत सगळ्या बहिणींना हे पैसे वाटप होणार आहे, ठीक आहे. तर आता 26 जानेवारी परवाच आहे, त्याच्यामुळे उद्या सगळ्यांच्या खात्यात पैसे पडतील. त्यामुळे उद्या तुम्हाला वाट बघायची उद्याचे दिवस पैसे येतात की नाही. जर ज्यांना येणार नसेल त्यांना त्यांचं जे आहे ते फेब्रुवारीच्या टप्प्यात तुम्हाला परत एकदा पैसे मागचे पण सगळे मिळून जातात. आता बघा, ज्या महिलांना आतापर्यंत 1 पण रुपया आला नसेल त्यांचे पण सगळे पैसे तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यात, उद्याच्या हप्त्यात प्लस जानेवारीचा पैसा म्हणतात मिळेल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यांना पैसे नाही त्यांना पण मिळतील, आणि ज्यांना आता फक्त जानेवारीचा हप्ता बाकी, म्हणजे डिसेंबरपर्यंत सगळे हप्ते आलेले आहेत, फक्त जानेवारीचा हप्ता बाकी, त्यांना पण आता हे पैसे आहेत ते मिळणार. तर बघा, कोणाला किती रुपये मिळणार? 3000 कोणाला मिळणार? 9000 कोणाला मिळणार? 4000 कोणाला मिळणार? हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर व्हिडिओ बघा. आता जे पैसे आहेत ते सगळे डिपेंड आहेत तुमच्या फॉर्मवर, किंवा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे हप्ते मिळतात आणि तुम्ही फॉर्म कधी भरले ह्या गोष्टींवर, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला जर नोव्हेंबरपर्यंत हप्ते मिळाले असतील, ठीक आहे, नोव्हेंबरपर्यंत जर तुम्हाला हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला डिसेंबर प्लस जानेवारी याचे 3000 रुपये मिळतील, ठीक आहे. डिसेंबर प्लस जानेवारीचा मिळून 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि तुम्हाला जर डिसेंबरपर्यंत सगळे हप्ते आले असतील तर तुम्हाला मिळणार आहे फक्त जानेवारीचा हप्ता, ठीक आहे. धोके आहे 1500 रुपये. आता ठरणार आहे 7वा हप्ता. त्यामुळे 6 हप्ते जर तुम्हाला कंप्लीट मिळाले असेल तुम्हाला फक्त 7वा हप्ता 1500 रुपयांनी मिळेल, ठीक आहे. आता बघा, ज्या महिलांना आधी 1 पण रुपया आला नसेल, ठीक आहे, जुलैपासून डिसेंबरपर्यंत 1 पण रुपया आला नसेल त्यांना पण जुलै ते डिसेंबर प्लस जानेवारी असे सगळे मिळून जेवढे तुमचे होतात हप्ते तेवढे सगळे तुम्हाला मिळणार आहेत. मग बहिणी खुश आहेत, कारण त्यांना मागचे पण हप्ते सगळे मिळणार आहेत. फक्त तुम्ही फॉर्म कधी भरला त्याच्यावर आहे. ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला असेल तर जुलै ऑगस्ट पण पैसे मिळतील. सप्टेंबरच्या पुढे फॉर्म भरला असेल तर सप्टेंबरपासून पुढे हप्ते चालू होते. ज्यांना आधीचे जुलै किंवा ऑगस्टचे हप्ते जे आहेत ते मिळणार नाही, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपण फॉर्म कधी भरलाय आणि आपल्याला किती रुपये आले. तुम्ही तुमच्या पोर्टलवर लॉग इन करून पाहू शकता की आपल्याला आतापर्यंत किती पैसे आले. त्याच्यावर तुम्ही काढू शकता की आता आपल्याला किती पैसे येणार, ठीक आहे. तसेच बघा, आता ज्यांना 1 पण रुपया आला त्यांचं काय, त्याच्या 2 गोष्टी असू शकतात. 1 पण रुपया नसेल आला तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण खूप लक्ष देऊ नये का, कारण खूप महत्त्वाची मी तुम्हाला एक न्यूज सांगणार आहे. एक म्हणजे 2 गोष्टी त्याच्यावर की तुम्हाला पैसे का नाही आले ह्याच्या 2 गोष्टी. पहिलं म्हणजे एक तर तुमचं आधार सेडिंग नसेल, ठीक आहे, ही गोष्ट सॉल्व्ह होऊ शकते आधार सेडिंग करून. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अपात्र असाल, तुमचा फॉर्म जर परमनंट रिजेक्ट झाला असेल, ठीक आहे, तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत, लक्षात ठेवा. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे आधार सीडिंग असणं, ठीक आहे. आधार सीडिंग तुम्हाला बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता, घरच्या घरी पण आत्ता लगेच तुम्ही पण चेक करू शकता. त्याचं काही टेन्शन नाही. आत्ता करत चेक, तुम्हाला कळेलच की आपलं आधार सीडिंग आहे की नाही, असं तर कुठल्या बँकेत आहे, ठीक आहे. जर तुम्हाला घरी बसून बघता येत नसेल कसं काय करायचं, त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पण बघू शकता. ते आधी चेक करा आणि मग तुम्ही बँकेत जा. तुम्हाला घरी नाही जमलं तर बँकेत जाऊन तुम्ही बँकेत चौकशी करू शकता. ते तुम्हाला सांगतील की तुमचं आधार सीडिंग मग करून घ्या, ठीक आहे. हा झाला पहिला वे. दुसरं म्हणजे बघा, काही महिलांचं फॉर्म हे रिजेक्ट होऊ शकतो. बघा, इथं बघा मेसेज आला असं काही महिलांना, युअर ॲप्लिकेशन नंबर फॉर MMLBI स्कीम इज परमनंटली रिजेक्टेड ॲज युअर ऑलरेडी अवेलिंग संजय गांधी स्कीम. वी रिक्वेस्ट यू टू इमिजिएटली रिटर्न युअर बेनिफिट टेकन अर्लियर टू द गव्हर्नमेंट. म्हणजे बघा, हा मेसेज ज्या महिलांना आले असतील त्या महिला योजनेतनं परमनंटली रिजेक्ट झाल्यात, म्हणजे परमनंटली त्यांचं नाव कट करण्यात आले. तर का, कारण त्यांनी ऑलरेडी का संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे, ठीक आहे, किंवा अशा कुठल्या तरी योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर हा मेसेज तुम्हाला आला आहे का, तुम्ही नक्की चेक करा तुमच्या मेसेजमध्ये, SMS मध्ये, फोनमध्ये, आत्ताच्या चेक करा. जर हा मेसेज आला असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे जायचे येणार नाहीत. तुम्ही अपात्र ठरलेला आहात, तुमचा फॉर्म परमनंटली रिजेक्ट झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे कुठलाही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही आला तर तुम्हाला हा मेसेज चेक करायचा की आपल्याला हा मेसेज आला आहे की नाही, ठीक आहे. आला नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण आला असेल तर मात्र तुम्ही या लाडकी बहीण योजनेचं नाव कट झालेलं आहे, ठीक आहे. तसेच तुम्हाला काय म्हटलंय की तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्हाला तुमचा जो आधी जे पैसे भेटले ते तुम्हाला रिटर्न करायचं गव्हर्नमेंटला, हे पण त्यांचं म्हणणं आहे. बघा, म्हणजे ते तुम्हाला आधी पैसे भेटले असतील, ठीक आहे, तर ते तुम्हाला गव्हर्नमेंटला रिटर्न करायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघा, तुम्हाला कुठे रिटर्न करायचं काय, तर तुम्हाला बाल कल्याण व महिला विभागाकडे तुम्हाला हे पैसे जायचे रिटर्न करायचे आहेत.
तर तुम्हाला जेवढे हप्ते मिळाले, सपोज तुम्हाला 4 हप्ते मिळाले, 5 जेवढे केवढे हप्ते मिळाले, तुम्हाला सगळे हप्ते तुम्हाला परत द्यायचे. जर तुम्ही आता परत नाही केले तर नंतर मात्र तुमच्याकडून दंडासहित ही रक्कम वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन रिटर्न करू शकता आणि फॉर्म पण भरू शकता. बघा ही गोष्ट आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी आहेत. जर तुम्हाला पैसे नाही आले तर समजा की परमनंटली रिजेक्ट झालो आपण आणि आणि जर आधार सेटिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही करून घ्या, तुम्हाला पैसे येतील. ठीक आहे. फक्त तुम्हाला एक व्यवस्थित चेक करायचं की आधार सेटिंग व्यवस्थित झाले की नाही, ॲक्टिव्ह आहे, इनॅक्टिव्ह आहे ते आधी चेक करा. मगच बँकेत जा. बँकेत जाऊन तुम्ही ते आधार सेटिंग करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील. ठीक आहे. हे झालं आता हे गोष्टींचं. आता बघा काही महिला अशा आहेत ज्यांच्याकडे आत्ता सध्या सपोज ज्यांना आत्ता त्यांनी 4 चाकी घेतली किंवा आता त्यांना जॉब लागला आहे, अशा बहिणी पण अपात्र आहेत. तर त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्या असं आव्हान सरकार करत आहे. तुम्ही स्वतःहून स्वतःचं नाव जे आहे ते कट करून घ्या असं मग त्यांची फॉर्मची प्रक्रिया पण चालू झाली आहे. तर तुम्हाला पण ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल किंवा तुम्हाला योजनेचं नाव कट करण्यासाठी अर्ज करण्याची जी मुभा आहे त्यांनी केलेली आहे. ऑनलाईन पोर्टलवरच ते करू शकता तुम्ही. तर तुम्हाला पण जर असं काय करायचं असेल किंवा तुम्हाला तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतनं काढून घ्यायचं असेल तुम्ही ते पण करू शकता ऑनलाईन अर्ज करून. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कारण काय होतं परत जर सहज तपासणी झाली तर तपासणीमध्ये जर तुम्ही निघालात तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, दंडात्मक कारवाई होऊ शकते, कडक कारवाई होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला आत्ताच नाव मागे घ्यायचं असेल, तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला वाटत असेल की आम्ही अपात्र आहोत तरी पण फॉर्म भरलाय, चुकून फॉर्म भरलाय किंवा तुम्ही आत्ता जर तुम्हाला जॉब लागलेला असेल किंवा आत्ता तुम्ही 4 चाकी घेतली असेल, ठीक आहे, आत्ता तुमचं वार्षिक उत्पन्न वाढलं असेल, अशा काही गोष्टी असतील त्या तुम्ही करू शकता. तुमचं नाव तुम्ही योजनेतनं कट करून घेऊ शकता. ठीक आहे. अशा गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. ऑनलाईन कसं काय करायचं त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तो पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आत्ता जर सरसकट तपासणी झाली तर मात्र तुम्ही त्यात आढळलात तर मात्र तुमच्यावर कारवाई होईल. त्यामुळे जर तुम्हाला आत्ताच नाव मागायचं तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून पुढे प्रॉब्लेम येणार नाही, पुढे काही दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही. आता बघा तसेच आता अन्नपूर्णा योजना तुम्हाला माहितीच असेल, ज्यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळतात, 3 गॅस सिलेंडर. ठीक आहे. त्याचे पैसे पण आचारसंहितेच्या आधी बऱ्याच महिन्यांना आलेले होते. आता आचारसंहिता संपली त्याच्यामुळे आता ते पण पैसे येतीलच लवकरात लवकर. त्यासाठी काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला मी सांगते. पहिली गोष्ट तर जी महिला, ठीक आहे, जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते, ठीक आहे, तिला पैसे वगैरे आलेले आहेत, तीच महिला अन्नपूर्णा योजनेची पात्र ठरते. ठीक आहे. ह्या योजनेसाठी कुठलाही वेगळा फॉर्म भरायचा नाही, कुठला वेगळा अर्ज करायचा नाही. तुम्ही लाडकी बहिणीसाठी पात्र असाल तर डायरेक्टली तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असाल. फक्त त्यात एक गोष्ट अजून एक ॲड आहे, म्हणजे जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते त्याच महिलेच्या नावावर त्यांच्या घरातलं गॅस कनेक्शन जे आहे ते पाहिजे. ठीक आहे. त्याच महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तुम्हाला आधी गॅस स्वतःचे पैसे देऊन घ्यायचे, नंतर तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. फक्त एक अट आहे की त्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन हवं आहे. आता सपोज तुमच्या घरात 2 महिला आहेत, सपोज त्यात दोघीमधली एकच महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि दुसऱ्या महिलेच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल, तसं नाही, तसं मिळणार नाही पैसे तुम्हाला. जी महिला लाभ घेते लाडक्या बहिणीचा तेच महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन हवं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ते गॅस कनेक्शन तुमच्या नावावर करून घ्या. तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन ते करू शकता, जेणेकरून तुम्हाला पण वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. आतापर्यंत बऱ्याच महिलांना पैसे आलेत. ज्या महिलांना पैसे आलेत सिलेंडरचे त्यांनी पण कमेंट करा. ठीक आहे. तुम्हाला पण पैसे हवे असेल, तुम्हाला तुमच्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्यावं लागेल जवळच्या गॅस एजन्सीकडे. साधा अर्ज दिला तरी चालेल. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही नक्की करून घ्या आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.